ब्रेडपासून आपण भरपूर पदार्थ बनवतो, पण ब्रेडपासून गुलाबजाम कधी बनवलेत का? तर आज आपण अगदी झटपट बनणारे ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. म्हणजे घरामध्ये पाहुणे आले आणि झटपट काहीतरी स्वीट डिश बनवायची म्हटलं तर आपण हे ब्रेडचे गुलाबजाम बनवू शकतो. हे गुलाबजाम खायला तर खूप रुचकर आणि लुसलुशीत लागतात. नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. तर मी इथे 5 ब्रेड वापरलेले आहेत. व्हाईट ब्रेड आहेत हे. याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेडचा पण वापर करू शकता. तर आपण ही साईज मोठी आहे ब्रेडची, यापेक्षा छोटाली साईजचे पण ब्रेड वापरू शकता. तुम्हाला जितके गुलाबजाम बनवायचे त्यानुसार ब्रेडचं प्रमाण कमी जास्त करायचं आणि याचे जे काठ आहेत आपण हे व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत. तर अशाच आपण बाकीच्या ब्रेडचे पण काठ कट करून घेऊयात. इथे आपण सर्व ब्रेडच्या काठ कट करून घेतलेले आहेत. मस्त आपला पांढरा जो पार्ट आहे तेवढाच ठेवलेला आहे. आता एकदा या ब्रेडला मी 4 भागामध्ये कट करून घेते. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण जे ब्रेडचे काप कट करून ठेवलेले होते ते सर्व टाकून घेऊयात आणि यानंतर आपल्याला ब्रेडला बारीक असं कुस्करून घ्यायचं आहे. तर मी हाताने व्यवस्थित असं बारीक करून घेते. ब्रेड व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. एकाच वेळेस आपल्याला सर्व दूध टाकायचं नाही आहे. मी पहिल्यांदा 3 ते 4 चमचे दूध टाकले. जसं जसं आपल्याला दूध लागेल तसं आपण याच्यामध्ये दूध टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे ब्रेडचं मिश्रण आपण रेस्ट करण्यासाठी 10 मिनिट ठेवून देऊयात. तोपर्यंत आपली चाशणी बनवून घेऊयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. तर प्रमाण एकसारखं घेतलं तर आपली चाशणी झटपट बनते. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण हे चमच्याच्या साहाय्याने हलवून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपली साखर मस्त अशी विरघळलेली आहे. आपला गॅस मंद आचेवरती आहे. यावरून मी थोडंसं केशर टाकलेलं आहे. केशर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा केशरने आपल्या पाकाचा कलर बदललेला आहे. आता इथे आपण चेक करूयात. तर इथे आपला पाक अगदी तयार आहे. आता गॅस बंद करून आपण इथे थोडीशी विलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे. तर इथे मी विलायचीची पावडर मस्त अशी साखरेसोबत बारीक केलेली आहे. अगदी खमंग असा वास येतो. इथे आपला पाक पण तयार आहे. आपण जे ब्रेडचं मिश्रण भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते मस्त असं भिजलेलं आहे. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि जे दूध जास्त वाटत होतं म्हणजे ओलसरपणा जो वाटत होता तो पण व्यवस्थित ब्रेडनं शोषून घेतलेला आहे. आता आपल्याला जितका गुलाबजामचा गोळा बनवायचा आहे म्हणजे जितका मोठा गुलाबजाम बनवायचा तसा गोळा करून घ्यायचा आणि मस्त असा हातावरती मऊ करून घ्यायचा. इथे आपला गुलाबजाम तयार आहे. असेच मी बाकीचे गुलाबजाम पण तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता काय मस्त असे गुलाबजाम बनलेले आहेत. आता आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. मी इथे तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये सर्व गुलाबजाम टाकून घेते. तर आपल्याला तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे, मापामध्येच गरम पाहिजे. नाहीतर काय होतं गुलाबजामचा कलर बदलतो पण आतमधून ते तळले जात नाहीत, कच्चे राहतात. आपल्या गुलाबजामचा कलर बदलायला लागलेला आहे. आता एकदा थोडंसं हलवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं सर्व बाजूंनी व्यवस्थित गुलाबजाम तळले जातात. काय मस्त असा कलर आलेला आहे. अगदी परफेक्ट जसे आपले गुलाबजामचा कलर असतो तसा कलर आला आहे. जोपर्यंत हा कलर येत नाही तोपर्यंत आपण हे तळून घ्यायचे. थोडासा तळायला टाईम लागतो पण मस्त असे हे तळून तयार होतात. आता आपल्याला हे सर्व गुलाबजाम चाशणीमध्ये म्हणजेच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित गुलाबजामला आपला पाक लागेल असं मी चमच्या साहाय्याने हलवून घेते. आपल्याला या गुलाबजाममध्ये पाक जाईपर्यंत म्हणजेच आपण 1 तास याला असंच भिजत ठेवणार आहोत. तर झाकण ठेवून मी हे व्यवस्थित असं भिजून देते. 1 तासानंतर आपले गुलाबजाम सर्व करण्यासाठी अगदी तयार आहेत. मऊ लुसलुशीत आणि रसरशीत गुलाबजाम बनलेले आहेत. तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे. अगदी झटपट हे गुलाबजाम तुम्ही एकदा ट्राय करू शकता. घरी जर ब्रेड असतील तर हे गुलाबजाम तर नक्कीच ट्राय करा. आणि ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर हे गुलाबजाम बनवले तर घरातील सर्वजण नक्कीच आवडीने खातील आणि मुलांना तर स्वीट खूपच आवडतं. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.